येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार. आईला काय अफलातून पिक्चर आहे. झी स्टुडिओची पेशकश दशावतार. मित्रांनो, साऊथचं तुम्ही कांतारा, त्यानंतर महाराजा, त्यानंतर आपल्याकडचा तुंबाड बघितला असेल ना, त्याच्या जवळपासच हा पिक्चर आहे. बघा, तुमचं डोकं काम नाही करणार. देवस्थान हे राखणदार. राखणदारा पुढे कोण मोठो नाही. माझी आजी माका सांगा, विचार करायला लावणारं कथानक जे तुम्हाला थिएटरच्या बाहेर आल्यानंतर पण विचार करायला लावल. खरंच एकदा दशावतार बघा नक्की. आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा. तर वेळा सांगलंय, प्रत्यक्ष यम जरी इलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून. कोकणातल्या सुंदर वातावरणात चित्रीकरण केलेलं आणि गुंफलेले सुंदरसं कथानक तुम्हाला विचार करायला नक्कीच लावेल. मित्रांनो, दशावतार एक वेगळी कथा आणि वेगळं दृश्य, वेगळी ॲक्शन, वेगळं कथानक तुम्हाला खुर्चीला खेळवून ठेवतं. तो करताय सगळं. कोण? राखणदार. दिलीप प्रभावळकर काकांनी तर अप्रतिम अभिनय केलाय आणि हे सिद्ध करून दाखवलंय की मराठी कथानक आणि अभिनय साऊथ आणि बॉलिवूडच्या काय मागं नाही आहेत. अमोशाच्या रात्री हत्या झाली. बऱ्याच दिवसापासून माझे मित्र म्हणत होते, आईला मराठी पिक्चर काय संपले का काय. हा, एक चांगला मराठी पिक्चर येत नाही राव. पण मित्रांनो, एक सांगतो, दशावतार बघितल्यानंतर मराठी पिक्चर चांगले नसतात, चांगले येत नाहीत असं तुम्ही नक्कीच म्हणणार नाही. दशावतार मित्रांनो, आजच फॅमिली आणि मित्रमंडळींबरोबर बघायला नक्की जा. आणि हा मूवी रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा.